जर तुम्हाला वजन कमी करायचंय आणि खरोखरच करायचंय ना, विचार करून करून आता खूप झालं, आता सुरुवात करायचीच आहे. आता काही करते पण स्वतःला 3 महिने किंवा 6 महिने हे देते. वजनावरती आहे. तुम्हाला 15, 20, 30 किलो कमी करायचे तर 6 महिने द्यायचे, 1 वर्ष द्यायचे. जर 5, 6, 10 किलो कमी करायचे तर 3 महिने तुम्हाला द्यायचे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, जास्त एक्सरसाइज होत नाही माझ्याकडनं किंवा जास्त मी करू शकत नाही. माझ्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो, माझ्या कमरेत प्रॉब्लेम आहे, माझा पोटाचा घेर वाढलाय, हाताचे दंड वाढले, मांड्यांचा फॅट वाढलाय. तर मी काय करू की मला सोपंही पडेल आणि मला करायलाही म्हणजे उत्साह वाढेल माझा. तर अशा पद्धतीने अशा काही 5 ते 6 प्रॅक्टिस मी आज तुमच्यासोबत शेअर करते ना. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एका जागेवरती बसून, जसं मी आता बसले, इथून तुम्हाला जागा देखील चेंज करायची नाहीये. एका जागेवरती बसूनच तुम्हाला ह्या प्रॅक्टिस करायच्या आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने करायच्या आहेत आणि रिझल्ट 100% घ्यायचा आहे. फक्त करायचंय, सुरुवात करायची आहे. बघून, व्हिडिओ बघून म्हणावं किंवा तुम्ही फक्त विचार करून किंवा बॉडीला चेक करत राहतो. इथे हे आज खूप वाढलेलं दिसतंय, हे आज वाढलेलं दिसतंय, पोटाचा घेरा जरा जास्तच वाटतोय, असा विचार करत बसल्यापेक्षा तेवढा वेळ तुम्ही 15 मिनिटं स्वतःला द्या आणि सुरुवात करा. तर काय करायचंय, एक्सरसाइजला सुरुवात तर करायच्याच आहेत, पण केव्हा करायचे ह्या एक्सरसाइज, केव्हाही करा. जेवण झाल्यावरती 1-1.5 तासांनी करा, जेवणाच्या अगोदरती 1-1.5 तासांनी, केव्हाही करा. दिवसातून 2 टाइम जरी केला तरी खूप आणि खूप आहे तुमच्यासाठी, खूप सोप्या पद्धतीने. तर काय करायचं, आता मी नॉर्मल मांडी घालून बसली होती अर्ध पद्मासन मध्ये. तुम्हाला जमत असेल तर बसा, नाहीतर असं ओपन मांडी घालून तुम्ही सुखासन मध्ये बसू शकता. हाताला नॉर्मल असे हात इथे टच करायचे आणि 1 बस, ही पोझिशन. इथे ब्रीदिंग, इथे ब्रीद आउट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे ह्या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. ताडासन मध्ये होल्ड मध्ये जायचं या पोझिशन मध्ये आणि पूर्ण बॉडीला वरती खेचून ठेवायचं, हाताला लूज पडू द्यायचं नाही या पोझिशन मध्ये आणि साइड टू साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता इथे पकडायचं, दोन्ही हाताला अल्बोजला घट्ट पकडून घ्यायचं आणि ब्रीदिंग करायची वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर हाताला असं करून घ्यायचं आणि 1 2 पूर्ण खेचायचं दोन्ही साईडून हाताला. शोल्डर वरती प्रेशर आलं पाहिजे आणि साईडच्या आपल्या दंडावरती देखील प्रेशर आलं पाहिजे. 5 6 7 8 9 10 आणि होल्ड करून ठेवायचं, पूर्ण खेचून ठेवायचं. 1 2 3 4 5 7 8 9 10. अपोजिट 1 2 3 4 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मध्ये दंड पकडायचा, सॉरी हाताला घट्ट पकडायचं, याच्यामुळे तुमच्या पोटावरती प्रेशर येतं, हातावरती येतं आणि साईडला देखील येतं. ब्रीदिंग करायची वरती, स्पीड मध्ये ब्रीद आउट आणि स्पीड मध्ये ब्रीदिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
अँड रिलॅक्स. आता ह्या पूर्ण एक्सरसाइज झाल्या अप्पर बॉडीच्या, पोटापासून वरती. ठीक आहे. आता मांड्यांचा फॅट आणि हिप्सचा फॅट जरी वाढला असेल, फक्त मांड्या जरी वाढल्या असतील किंवा खालचं पोटही लटकलेलं आहे, त्याच्यासाठी ह्या पोझिशन मध्ये यायचं. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. फास्ट फास्ट करायचं. 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर प्रेस करायचं गुडघ्याला खाली या पोझिशन मध्ये आणि समोर बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. या पोझिशन मध्ये प्रेस करायचं, दोन्ही गुडघ्याला टच करायचं आणि दाबायचं आणि बाजूला व्हायचं. पायामध्ये अंतर करून घ्यायचं इतकं. ठीक आहे. आता साइड टू साइड न्यायचं बॉडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि होल्ड. 1 2. इकडे साईडला शोल्डरला चिन लॉक करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. नॉर्मल आपल्या जसं बसलेलं होतं तसं बसायचं आणि छान एका जागेवरती, कोणाला माहितीही पडणार नाही पण आपण एक्सरसाइज केलेल्या आहेत असं वाटेल. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे, तर लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून जा, कारण की या चॅनलवरती शुद्ध मराठीमध्ये आणि सोप्या पद्धतीने सगळ्या एक्सरसाइज मी घेऊन येत असते, सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि छान डाएट पण असतात, रेसिपीज पण असतात की तुम्हाला सोपं जाणार डाएट वगैरे करायला. डाएट वरून आता लक्षात आलं की हे एक्सरसाइज सोबत करतोय, खूप जास्त वेट आहे आपला, तर आपल्याला डाएट घेणं पण खूप जास्त आवश्यक आहे. तर डाएट म्हणजे काही असं वेगळं घ्यायचं नाही, बाहेरचं प्रोडक्ट वगैरे असं नाही, पण घरातलाच आहार. काय खायचंय? जास्त पाणी घ्यायचं पहिले, सॅलडचं जास्त, भाजीपाल्याचं इंटेक जास्त, चांगली झोप घेणे, अशा गोष्टी सुरुवात करायची आणि सोबत या प्रॅक्टिस करायच्या. छान रिझल्ट येतो. तर व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला लाईक पण करा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, ऑनलाईन क्लासेस आहेत माझे, तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम मला कॉल मेसेज करू शकता. फक्त महिलांसाठी, बॅचेस आहेत.